बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चांगलंच चर्चेत आलंय। पोलिसांकडून या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे। खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। दुपारी 12 नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वीच कोर्टाने ही तारीख वाढवून 20 तारखेला सुनावणी होणार असल्याचं कळवलेलं होतं। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, खंडणीमध्ये जो आरोप आहे त्या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे, जामिनासाठी सुनावणी होणार आहे, पण जरी जामीन मंजूर झाला तरी सुद्धा वाल्मिक कराडच्या अडचणी मात्र संपणार नाहीयेत, कारण का त्याची कोठडीतून सुटका होणार नाहीये। नक्कीच आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। मात्र हा जो काही जामिनासाठी अर्ज वकिलांनी केलाय तो केवळ खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहे, कारण खंडणीच्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसापेक्षा जास्त दिवस शक्यतो पोलीस कस्टडी होत नाही आणि ती पोलीस कस्टडी झाली त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुद्धा केस जिल्हा व सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला सुनावली होती आणि त्या संदर्भाने वाल्मिक कराडच्या वकिलाने केसच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये एक अर्ज केला होता, ज्या अर्जातून जामिनासाठी मागणी करण्यात आली होती। मात्र वाल्मिक कराड हा सध्या जो काही सीआयडीच्या ताब्यात आहे तो मकोका अंतर्गत कारवाईमध्ये आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौकशीमध्ये आहे आणि त्यामुळं जरी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला रिलीफ मिळाला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो काही तपास आहे तो चालूच राहणार आहे, त्यामुळे त्यांना आतच राहावं लागणार आहे। दुसरं म्हणजे ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यात सुद्धा जामीनसाठी वाल्मिक कराडच्या वकिलाने अर्ज केला होता त्याला सुद्धा सीआयडीने विरोध दर्शवला होता, कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अद्याप चालू आहे, वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे आणि त्यामुळं अशा स्वरूपाचा जामीन वाल्मिक कराडला देऊ नये असं सीआयडीने म्हटलं होतं। अर्थात या संदर्भात न्यायालयाने सुनावणीची तारीख यापूर्वीच दिली होती, मात्र वाल्मिक कराडचा वकील अशोक कवडे हे आजारी असल्याचं सांगून कोर्टाकडे विनवणी केली होती की ती तारीख वाढवून मिळावी आणि ती तारीख म्हणजे आजची 20 तारीख मिळाली होती। आज वाल्मिक कराडच्या खंडणीतील गुन्ह्यातील जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।